शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावामध्ये मागील 20-25 दिवसामध्ये 3 बळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेले होते. आधी शिवण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, शिवण्य शैलेश बोंबेचा. त्यानंतर 7-8 दिवस उलटत नाही तर तोच भागाबाई जाधव नावाच्या एका वयोवृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. आणि त्यानंतर 6 दिवसांपूर्वी रोहन विलास बोंबे या 13 वर्षाच्या मुलाचा देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बळी गेला. यानंतर जनतेचा उद्रेक उसळला आणि जनतेने ठिकठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केली. या सगळ्या घटनेचे पडसाद म्हणून हा जो नंदी चौक जो मंचर आहे पुणे नाशिक हायवे तो जाम करण्यात आला होता. त्याच्या अगोदर कोंदेवाडी फाटा म्हणजे अष्टविनायक आणि बेल्ला जेजुरी ज्या ठिकाणी मिळतात तो रोड सुद्धा आंदोलकांनी जाम केला होता. आणि हेच नव्हे तर नारेगाव या ठिकाणी देखील पुणे नाशिक हायवे आंदोलकांनी रोखून धरला होता. या संदर्भात आता पोलिसांनी तिन्ही ठिकाणी या शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. पारगाव कारखान्याच्या पोलीस स्टेशनने देखील गुन्हा दाखल केलाय. त्यांच्या हाती जो अष्टविनायक बेल्ला जेजुरीच्या त्या चौकात जो हायवे जाम केला त्याबाबत. दुसरा मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय जो अवसरी म्हणजे मंचर जवळचा जो चौक आहे नंदी चौक तिथला. आणि नारायणगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय. कुणाकुणावर गुन्हा दाखल झालाय त्याची यादी मी वाचतोय. सर्वप्रथम आता माहिती घेऊया. सर्वात आधी हा मंचर पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालाय. आता याच्यामध्ये लिहिलंय की गुन्हा घडल्याची तारीख त्यांनी सांगितली 3 नोव्हेंबर 2025 ही सकाळी 11 ते रात्री ते दिनांक 4/11/2025 पर्यंत सकाळी 9:15 वाजेपर्यंत नंदी चौक बोरवाडी तालुका आंबेगाव हद्दीमध्ये. आणि हा गुन्हा दाखल झालाय 3 दिवसानंतर म्हणजे 6 नोव्हेंबरला. आता याच्यामध्ये अजित रघुनाथ पवार हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत मंचर पोलीस ठाण्यामध्ये. यांनी देवदत्त जयवंतराव निकम राहणार नागापूर, अरुण गोविंदराव गिरे राहणार मेंगडेवाडी, नरेश सीताराम ढोमे राहणार पिंपरखेड, शरद रोहिदास बोंबे राहणार पिंपरखेड, सचिन बाळू बोंबे राहणार पिंपरखेड, भोलानाथ लक्ष्मण पडवळ राहणार संविधने, किरण शांताराम ढोबळे राहणार पारगाव, दिलीप नथू वाळुंज राहणार लोणी, रवी जनार्दन वळसे राहणार निरगुडसर, पूजा निलेश वळसे राहणार निरगुडसर, निलेश भिवसेन वळसे राहणार निरगुडसर, सुरेश लक्ष्मण भोर राहणार अवसरी खुर्द, सुभाष पोकळे राहणार कवटेयमाई, दामवांना घोडे राहणार टाकळे हाजी, विकास विलास गायकवाड राहणार पोंदेवाडी, कुणाल शिवाजी बानकेले राहणार मंचर, विशाल जालिंदर वाबळे राहणार खडकी, धोंडेभाऊ भोर राहणार वळती, संपत बाळासाहेब विठ्ठल बानखेले, रमेश शिवाजी येवले राहणार गंगापूर खुर्द, नित्यानंद भीमसेन भिवसेन येवले राहणार गंगापूर खुर्द, दत्तात्रय दशरथ गांजाळे राहणार मंचर, जयेश भालेराव राहणार मंचर, प्रभाकर गोपाळा बांगर राहणार मंचर, वनाजी बजरंग बांगर राहणार पिंपळगाव, अजित शरद चव्हाण राहणार अवसरी बुद्रुक, दीपक गंगाराम पोखरकर, भाऊसाहेब सावंत राहणार पारगाव तर्फे खेड, राजेंद्र विठ्ठल दाभाडे राहणार पिंपरखेड, विकास देवराम वरे राहणार पिंपरखेड, सौरभ उर्फ वैभव संभाजी पोखरकर राहणार वडगाव काशिंबेक. आणि 200 ते 250 या लोकांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आरोप असा ठेवला आहे की हायवेवरील वाहनं अडवून लोकसेवक यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकसेवकाचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव करून रस्ता रोको आंदोलन केले आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. म्हणजे या महत्वाच्या लोक आणि तब्बल 200 ते 250 जे काही कार्यकर्ते म्हणतात ते ग्रामस्थ म्हणत नाहीत यांच्या विरोधात हा गुन्हा मंचर पोलिसांनी तब्बल 3 दिवसानंतर दाखल करण्यात आलेला आहे नंदी चौक या ठिकाणी. याच्यामध्ये एक काही अजून प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. याच्यामध्ये जर पाहिलं तर या आंदोलनाला
वळसे पाटलांचे समर्थक देखील उपस्थित होते या आंदोलनाला। त्याच्यामध्ये जे निलेश उर्फ स्वामी थोरात ते देखील उपस्थित होते, अजून विष्णू हिंगे ते देखील उपस्थित होते। आणि एवढंच नव्हे तर या आंदोलनाला जे आपले खासदार आहेत अमोल कोल्हे ते उपस्थित होते, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे देखील या आंदोलनामध्ये उपस्थित होते। मग झालं असं का या लोकांची म्हणजे बाकीच्या ह्या अगोदरच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, परंतु हे जे शरद सोनवणे असतील किंवा अमोल कोल्हे असतील किंवा वळसे समर्थक जे आहेत निलेश थोरात असतील, विष्णू हिंगे असतील किंवा इतर काही लोक यांच्यावर मात्र या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचं दिसत नाहीये, किंबहुना त्यांची नावं या FIR मध्ये दिसत नाहीये। बाकीच्या 200 ते 250 मध्ये ते असतील का याचं काय वाटत नाहीये, कारण की जर असते तर त्यांनी पोलिसांनी त्यांची नावं म्हणजे प्रमुख म्हणजे पोलिसांना माहिती हे अमकेत तर त्यांची नावं पोलिसांनी टाकली असती, तर ते पोलिसांनी का त्यांची नावं टाकली नाही हा खरं तर शोधाचा प्रश्न आहे। ठीक आहे, त्यांची नावं दाखल व्हावा किंवा काय व्हावं आपले हे म्हणणं नाही, परंतु कुठेतरी दुजाभाव होतोय काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आता याच्यामध्ये पारगाव कारखाना पोलीस ठाण्यामध्ये देखील हा काल म्हणजे 6 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झालाय आणि त्यांनी सांगितलंय का हा गुन्हा कधी घडलाय 2 नोव्हेंबरला, म्हणजे ज्यावेळी त्या रोहनचा मृत्यू झाला त्या दिवशी। त्यामध्ये हा गुन्हा जो आहे तो बघा त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे का हा जो हे आहे त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की 2 तारखेपासून तर ते 3 तारखेपर्यंत रात्री 12:30 वाजेपर्यंत कोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा या ठिकाणी आता आरोपींची नावं पोलिसांनी जे आरोपी केलेत त्यांची नावं मी पुढील प्रमाणे वाचतो। त्यामध्ये 1 नंबरला आरोपी केलेले आहेत देवदत्त जयवंतराव निकम राहणार नागापूर, अरुण गोविंदराव गिरे राहणार मेंगडेवाडी, नरेश सीताराम ढोमे राहणार पिंपरखेड, शरद रोहिदास बोंबे राहणार पिंपरखेड, सचिन बाळू बोंबे राहणार पिंपरखेड, भोलेनाथ लक्ष्मण पडवळ राहणार संविधने, किरण शांताराम ढोबळे राहणार पारगाव, श्वेता किरण ढोबळे राहणार पारगाव, दिलीप नथू वाळुंज राहणार लोणी तालुका आंबेगाव, रवींद्र जनार्दन वळसे राहणार निरगुडसर, पूजा निलेश वळसे राहणार निरगुडसर, सुरेश लक्ष्मण भोर, सुभाष पोकळे राहणार कवठेमाई तालुका शिरूर, दामू घोडे राहणार टाकळे आजी तालुका शिरूर, विकास विलास गायकवाड आणि इतर 4 ते 5 इसम म्हणजे तब्बल 20 लोकांच्या विरोधात हा गुन्हा पारगाव पोलिसांनी दाखल केलेला आहे। हा दुसरा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये या आंदोलनाच्या पडसाद नारायणगावमध्ये देखील उमटले, तर नारायणगाव पोलिसांनी देखील या रास्ता रोको केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे का जे पुणे नाशिक हायवेचा जो बायपास आहे मनशांती जे हॉटेल जवळ तिथं हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला होता। तर त्याच्यामध्ये दत्तात्रय सोपान ढेंबरे हे पोलीस कॉन्स्टेबल आहे नारायणगाव पोलीस ठाण्याचे, त्यांनी हा गुन्हा दाखल केलाय। त्यामध्ये पहिले आरोपी करण्यात आलेले त्याच्यामध्ये आहे राजेश सदाशिव भोर राहणार हिवरे तर्फे नारायणगाव, प्रसाद हिंगे राहणार हिवरे तर्फे नारायणगाव, किरण भोर राहणार हिवरे तर्फे नारायणगाव, संकेत वाळुंज राहणार हिवरे तर्फे नारायणगाव, राहुल गावडे राहणार येडगाव, तौसिफ कुरेशी राहणार वारुळवाडी, रोहन वाजगे राहणार नारायणगाव, सूरज वाजगे राहणार नारायणगाव, हर्षल वाजगे राहणार नारायणगाव, ओमकार खैरे राहणार हिवरे तर्फे नारायणगाव, रमेश मेत्रे राहणार नारायणगाव, माणिक मोरडे राहणार हिवरे तर्फे नारायणगाव, योगेश उर्फ बाबू पाटे राहणार नारायणगाव व इतर 15 ते 20 जण म्हणजे इतक्या लोकांच्या विरोधात हा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे। याच्यामध्ये पारगाव पोलीस ठाणे, मनसर पोलीस स्टेशन आणि नारायणगाव पोलीस ठाण्याने तब्बल 3 दिवसांच्या नंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांना वाटत असेल कदाचित की लवकर गुन्हा दाखल जर बाहेर विषय आला तर अजून आंदोलनाचा किंवा जनतेमध्ये शोभ उसळेल, म्हणून की काय जरा थोडे शांत झाल्याच्या नंतर पोलिसांनी म्हणजे 3 पोलीस स्टेशनमध्ये या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत।
आता हे मी मग पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे का तो जो अगोदरचा जो गुन्हा दाखल होता जो नंदी चौकातला, त्या ठिकाणी ही लोक पण होती, सोनवणे होते, कोल्हे होते किंवा वळसे पाटलांचे कार्यकर्ते होते, त्यांची मात्र नावं वगळण्यात आलेली आहेत. तर ती का वगळली त्याचं उत्तर पोलिसच देऊ शकतील. आणि खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही ज्यावेळी त्यांची प्रतिक्रिया घ्यायला गेलो होतो पिंपरखेड गावामध्ये, त्यांनी सांगितलं की सगळे गुन्हे माघार घेऊ किंवा गुन्हे होणार नाही अशा स्वरूपाचं त्यांनी विधान केलं होतं. परंतु असं असताना देखील हे गुन्हे दाखल झालेले आहेत. आता ही सगळी ह्या लोकांची नावं आपण वाचून दाखवली, तुम्ही पहा. हे पोलिसांनी ही जी कारवाई केली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. पाहत राहा जुन्नर टाइम्स नारायणगाव.